गुड मॉर्निंग फ्रेंड्स, माय सेल्फ समृद्धी अरमड। आज आपण बघणार आहे शुगर हे आजकाल खूप कॉमन बिमारी झालेली आहे। खूप साऱ्या लोकांमध्ये आपल्याला याची लक्षणे दिसून येतात। तर शुगर ही काय आहे, याची नॉर्मल रेंज काय आहे, याचे सिम्पटम्स काय आहे, गुड फूड बॅड फूड हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे। डायबिटीज इज अ मेडिकल कंडिशन इन विच इन्क्रीज द लेवल ऑफ ग्लुकोज इन ब्लड। ही एक अशी बिमारी आहे ज्यामध्ये आपल्या ब्लडमध्ये शुगरचं लेवल हे कमी होऊन जाते आणि ही याची लक्षणं आपल्याला सहसा लवकर दिसत नाही। त्याची लक्षणं अशी आहे की आपल्याला खूप जास्त थकावट होईल, आपल्या जखम जे आहे ते लवकर बरा नाही होईल, कमजोरी, वजन कमी होणे, इरेग्युलर हार्टबीट हे याची लक्षणं आहे। याच्यासाठी काही गुड फूड्स आहे, ते आहे दही, फळ, हिरव्या पालेभाज्या, आवळ्याचा रस। मेजर ऑफ शुगर हे आपण 2-3 प्रकाराने मेजर करू शकतो। जसे की सर्वात पहिले आपण एक ग्लुकोमीटर नावाचं डिव्हाइस आहे ज्यामध्ये आपल्याला खूप फास्ट रिझल्ट मिळून जाते। ग्लुकोमीटर यामध्ये आपण ग्लुकोज चेक करू शकतो। त्यानंतर दुसरी मेथड आहे, आपण कोणत्याही आपल्या जवळपासच्या प्रयोगशाळेमध्ये लॅबमध्ये जाऊन तिथे आपण आपल्या ब्लडद्वारे ग्लुकोज चेक करू शकतो। आणि एक आहे HbA1c, ही आपल्याला दर 2-3 महिन्यातून ही लेवल चेक करावी लागते। नॉर्मल रेंज आहे RBS रँडम ब्लड शुगर 70 ते 100 mg/dl। त्यानंतर आपण चेक करतो फास्टिंग, ज्यामध्ये आपल्याला रात्रभर उपाशी राहून सकाळी चेक करावे लागते। याची नॉर्मल रेंज आहे 70 ते 110 mg/dl। आणि त्यानंतर ती चेक केल्यानंतर आपण काहीतरी खातो आणि तिथून 2 आवर्सचा टाईम पिरियड लावतो। त्यानंतर ब्लड शुगर चेक करतो, त्याची नॉर्मल रेंज आहे 120 ते 140।